पण आता अशा प्रकारे कोळंबी साफ करून घेणार आहे. हा जो धागा आहे तो काढून घ्यायचा आहे बरोबर. पण कोळंबी अशा प्रकारे साफ करून घेणार आहोत. मेन हा धागा असतो, अशा प्रकारे खेचला की हा निघतो. नमस्कार, माऊलीज किचनमध्ये मी मनीषा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज पाहणार आहोत कोळंबीचं सुकं. चला पाहूया. इथे मी कोळंबी घेतलेली आहे अर्धा किलो. इथे मी उभा कांदा कापून घेतलेला आहे. इथे फोडणीसाठी बारीक कांदा चिरलेला आहे. टॅमॅटो, मसाल्यामध्ये टॅमॅटो टाकण्यासाठी अर्धा इथे ठेवलेला आहे. खोबरं, अद्रक इंचभर आहे. 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2 मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, उभा कांदा कापलेला आहे आपण. इथे मीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे घाटी मसाला घेतलेला आहे, धनापूड, मालवणी मसाला, हळद आणि गरम मसाला आणि इथे कोळंबी. आता आपण हे वाटून घेणार आहोत. हिरवं वाटण आपल्याला तयार करायचं आहे, त्यामुळे आणि बाकीचं आपण इथे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. आपण कांदा इथे परतून घेणार आहोत. इथे चमचाभर तेल ॲड केलेलं आहे. आता आपण हे कांदा भाजून घेऊया. कांदा भाजतोय तोपर्यंत आपण हिरवं वाटण तयार करून घेऊया. हे वाटून घेऊया. कांदा आपला भाजून झालेला आहे. आता आपण हे काढून घेणार आहोत. खोबरं टाकून घेतोय भाजण्यासाठी. खोबरंसुद्धा आपण परतून घेणार आहोत. आपण 1 चमचा तेल इथे ॲड करणार आहोत. तेलावर आपण खोबरं भाजून घेणार आहोत. भाजून झालेलं आहे. आता याच्यावर आपण टॅमॅटोसुद्धा ॲड करूया. तो याच्यावर परतून घेऊया. टॅमॅटोसुद्धा परतून घेतलेलं आहे. आता आपण हे सगळं वाटून घेऊया. आपण टोप ठेवलं आहे. आता आपण तेल टाकून घेत आहोत. तेल टाकलेलं आहे. फोडणीसाठी कांदा, टॅमॅटो, कांदा आणि टॅमॅटो परतून झालेला आहे. आता आपण हिरवं वाटण टाकून घेणार आहोत. तोपर्यंत आपण मसाला परतून होतोय तोपर्यंत आपण कोळंबीला हळद, थोडासा गरम मसाला आणि मालवणी मसाला, आपण मच्छीचा जो मसाला आहे तो लावून घेणार आहोत. मीठ, मग अशी आपला आगळ राहिलेला आगळ किंवा कोकम आपण ह्याला लावून घेणार आहोत. चमचभर आपण आगळ इथे घेतलेला आहे.
मसाला परतून होईपर्यंत आपण हे असं लावून ठेवूया. हळद, मालवणी मसाला ॲड करूया. परतून घेणार आहोत, हे सर्व एकत्र करणार आहोत. वाटण होतं तेही ते ॲड करणार आहोत. मसाल्यांवरती मसाला परतून घेतला की चव छान येते. आपल्याला आता हे तेल सुटेपर्यंत आपण सगळं हे एकत्र करून घेणार आहोत. आता आपण याच्यात कोळंबी जे मिश्रण लावलेलं होतं आपण हे इथे एकत्र करून घेणार आहोत. चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत. थोडंसं आपण इथे जे वाटलेलं होतं त्याचं पाणी ॲड करू आणि हे आता आपण शिजवून घेणार आहोत. आपल्याला सुकं हवं त्यामुळे आपण जास्त पाणी टाकणार नाही आहोत. एवढ्याच पाण्यामध्ये आपण कोळंबी शिजवून घेणार आहोत, कारण कोळंबी झटपट शिजते, यासाठी मी जास्त पाण्याचा वापर करणार नाही. 2 मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं, कारण तरी येण्यासाठी. छान तरी आलेली आहे, मस्त तेल सुटलेलं आहे. आपली ही डिश तयार झालेली आहे. आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आपला कोळंबीचं सुकं मस्त ग्रेव्ही टाईप झालेलं आहे, छान झणझणीत. अशा प्रकारे आपल्या कोळंबी सुकं तयार आहे. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कुठून पाहतात हे लिहायला विसरू नका, कारण मी तुमचं धन्यवाद करेल याकरता. जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला मेन म्हणजे विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.